हॅलो 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 गुड इव्हिनिंग. आज आपण समसंबंध हा घटक पाहणार आहोत. बघा, पहिलाच प्रश्न आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. म्हणजे 78 आणि 32 या दोन संख्यांचा संबंध 55 कसा आहे. म्हणजे 78 आणि 32 या संख्येवरून 55 संख्या कशी आली सांगा. किंवा 47 आणि 33 या दोन संख्येवरून 40 संख्या कशी आली. मग आपण 64 आणि 12 वरून प्रश्न चिन्हाच्या जागची संख्या शोधूया. बघूया कोण सांगते. 78 आणि 32 वरून 55 कसं आलं त्याबद्दल. पर्याय क्रमांक 4. पहिल्या संख्या बेरीज भागिले 2. 78 आणि 32 ची बेरीज करायची. भागिले 2 110 येते. हा 110 आणि त्याचं निम किती. 55. बरोबर 55. आता डायरेक्ट आपण ह्याला न पाहता डायरेक्ट तिसऱ्यासाठी आपण बघूया. 64 आणि 12 ची थोडक्यात सरासरी काढायची. म्हणजे 64 आणि 12 ची बेरीज करून त्याला कितीनं भागायचं. 2 ने भागायचं. बघा 4 आणि 2 6 आणि 6 आणि 1 7 भागिले 2. 38 6 आणि बॅटी 16 38. म्हणजे पर्याय क्रमांक किती. 4. करेक्ट. बघा, आता दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी ओपन करतो. पाचचा घन अधिक 2चा घन. बर 127. 5चा घन अधिक बेरीज 2चा घन. 2चा घन. सांगा 5चा घन किती. 125. 125 आणि 2चा घन 8. 8. या दोघांची बेरीज 133. आता डायरेक्ट शेवटच्या प्रश्न चिन्ह काढण्यासाठी 5चा घन आणि 1चा घनाची बेरीज करू. 5चा घन 125. 1चा घन 5चा घन 125 प्लस 126. बेरीज 126. ऑप्शन 3. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 25 आणि 64 वरून 20 कसं आलं. पहिले संख्याचा वर्गमूळ आणि शेवटच्या संख्याचा
वर्गमूळ. मूळ त्यांचा अं, गुणाकार. वर्गमूळ आणि 64चे घनमूळ त्यांचा या गुणाकार दोघांचा भागिले दोन. गुणाकार मध्यभागी आला. मग कितीचं वर्गमूळ किती? 6. 6. सहा. 27चे घनमूळ 3. ह्या दोघांचा 18. गुणाकार 18. 18. 18. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. नेक्स्ट 92 161 वरून 28 कसं आलं पहा. ब्याण्णव आणि 161 ला कोणत्या संख्येनं भाग जातोय रे? 24. 23. 24च्या पडद्यात 161 आहे का? 23. 23. बर 23च्या पडद्यात 161 आहे का मला सांगा. 23 7 नंबर. 92 हा 23 चौक 92. आणि 23च्या पडद्यात 161 किती नंबरला आहे? 7. आता दोन्हीकडं 23 आहे कॉमन. असामायिक जो घटक आहे त्यांचा गुणाकार करा. 28. आला का मध्ये? 28. आता शेवटी सांगा. 52 आणि 161 कोणत्या पडद्यात आहे? 17 ने भागले. 17. हा बरोबर आहे. 17 गुणिले 3. तिकडं 17 136. इथं असामायिक घटक कुठला आहे? 3 आणि इथं 8. 8. करा ह्या 3 आणि 8 चा गुणाकार. 24. 24 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. नेक्स्ट पहिल्या संख्येचे वर्गमूळ आणि शेवटच्या संख्येचे वर्गमूळ यांचा गुणाकार. अगदी बरोबर. 81 चं वर्गमूळ किती? 9 आणि 144 चं वर्गमूळ 12. या दोघांचा गुणाकार 12 108. मग 64 चं वर्गमूळ किती? 8 आणि 91 मध्ये 14. 14. मग 14 गुणिले 8 करा. 112. 112. पर्याय क्रमांक 3. किती मुलं जॉईन आहेत रे? 24. आता जॉईन असणाऱ्या सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलाय ना? कंपल्सरी सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं. हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. तीन दुनी 6. 6 गुणिले 9 दुने 18. 18. म्हणजे ज्या 2 संख्या आहेत त्यातील अंकांचा गुणाकार करायचा. 2 6 6 दुनी 12 12 9 160. आपण इथं करूया. इथं 3 आणि 1 चा गुणाकार, 3 आणि 7 चा गुणाकार, ऑप्शन 2. गुणाकाराचा गुणाकार. 3 1 3 9 9 7 63. 63. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहिल्या
मधल्या संख्येतील अंकांची बेरीज आणि शेवटच्या संख्येतील अंकांची बेरीज यांच्यातील बेरीज मधली. म्हणजे 63 आणि 24 ची बेरीज ना. आणि मधल्या बर, आपण 63 आणि 24 या दोन संख्यांची बेरीज करू. किती ते रे? 6 आणि 2 8, 4 आणि 3 7. पण मध्ये उलटी करायची. तशी तिथं 13 आणि 67 ची बेरीज. 78 चं उलट करा. पुढचा प्रश्न पहा. 52 आणि 37 वरून 98 कसं येते? कोण सांगते? सर काय होते, तुम्ही सगळी एका वेळेस बोलल्यामुळे आवाज असा खरखर खरखर येतोय, त्यामुळे मला सर्वांचा नाईलाज असतो, माईक बंद करावा लागतोय. बघा, कंसाबाहेरीलच्या संख्या आहेत 52 आणि 37 आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर 89 येते. आता 89 मधील अंकाची अदलाबदल करा, 98 येणार. मग आपण 47 आणि 32 ची बेरीज करूया. 47 आणि 32 ची बेरीज. 7 आणि 2 9, 4 आणि 3 7. आता यांच्या अंकाच्या अदलाबदल केल्यावर काय ते 97. पर्याय क्रमांक 3. बघा नेक्स्ट. पर्याय क्रमांक 1. हा, एक जणांनी सांगा. आता कोणी सांगितलं उत्तर? सृष्टी. हा, सृष्टी सांग. बाकीच्यांना माईक बंद ठेवा रे. सृष्टी फक्त बोलते. सृष्टी पाटील ना? 27 चं घनमूळ 3 आणि 64 चं घनमूळ 4 ती मध्ये दिले. 3 आणि हा, बघा, 27 चं घनमूळ 3 दशक स्थानी आहे आणि 64 चं घनमूळ 4 हे एकक स्थानी आहे. बरोबर आहे. आता इथं 8 चं घनमूळ 2 दशकला ना, आणि 512 चं घनमूळ 8 एककला. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. एक जणांचं उत्तर सांगायचं. हो. सर, नाव सांगा पहिलं. श्रद्धा बिभीषण तुते. श्रद्धा तुपे ना? हा. भालवडी. हा. हा, सांग. 51 आणि 37 ची वजाबाकी. अगदी बरोबर. 91 आणि 37 ची वजाबाकी करून त्याला 2 काय करायचं? भागायचं. किती वजाबाकी आली? वजाबाकी 54. हा, आणि 54 ला 2 न भागल्यानंतर 27 मधली संख्या. हा, आता आपण डायरेक्ट शेवटच्यासाठी हा नियम वापरूया. मधलं वापरायची वेळ नको घालवाय.
79 वजा 41 भागिले 2. बघा 9तून 1 गेल्यावर 8 आणि 7तून 4 गेल्यावर 3. 38 चे निमपट किती? 19. म्हणून पर्याय क्रमांक किती? 3. 3. नेक्स्ट. पहिल्यांदा बघू कुणाला. तर पर्याय क्रमांक 1 अनुष्का कसबे. हा, बाकीच्यांना बोलू नका. आता अनुष्का कसबेनं पहिल्यांदा सांगितले. अनुष्का सांग, बाकीच्यांचं माईक बंद ठेवा. सर 23 अधिक 51 आणि भागिले 2 करायचं. 23 आणि 51 ची बेरीज भागिले 2. किती ती बेरीज? 74. मग 2 त्रिक 6, 2 7 14. आता इथं 29 आणि 53 ची बेरीज करून 2 न भागू. 29 बेरीज 53 भागिले 2. किती आलं बघा वरची बेरीज? 82 ना रे? भागिले 2 41. पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट. सर 37 मधल्या अंकांची बेरीज आणि 24 मधल्या नाव अंकांची नाव बेरीज सांग, तुझं नाव सांग पहिलं. वेदिका दत्तात्रय हिरवे, शाळा? भालवडी. वेदिका हिरवे, भालवडी. बाकीच्यांचं माईक बंद. चला सांगा. 37 मधल्या अंकांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 24 मधल्या अंकांची बेरीज 4 आणि 2 6 आणि 10 आणि 6 ची बेरीज 16 अशी मध्ये दिली. करेक्ट, अगदी बरोबर. आता तर 6 आणि 7 ची बेरीज किती? 13. 13. 3 आणि 1 ची बेरीज 4. पण इथं 17 नाही केले पर्याय. सर गौरी मानवर. सर पर्याय क्रमांक 4. थांबा, गौरी मानवर सांगते. गौरी सांग. पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज त्याचे उलट करायचं ती मध्ये. म्हणजे 37 आणि 24 ची बेरीज 61. 1 मिनिट करून पाहूया आपण. किती ती बेरीज? 61. हा, त्याच्या उलट 16. 16. 67 आणि 1 ची बेरीज 98. 98 च्या उलट 89. बरोबर आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक ऑप्शन 4. नेक्स्ट. सर हा, नाव सांगा. नाव? श्रद्धा तुपे. श्रद्धा तुपे, भालवडी. हा सांग. 87 मधून 25 यांची बेरीज करायची. बेरीज का वजाबाकी? बेरीज करायची. नाही सर, सॉरी वजाबाकी. नाही सर, वजाबाकी. वजाबाकी केल्यावर 62 होते. भागिले 2 करायचं. हा, भागिले 2 केल्यावर किती आलं? 31. मग इथं 67 आणि 29 ची वजाबाकी करूया. किती ती वजाबाकी यायची? 38 ना? हो. आणि 38 चा निमपट 19. म्हणजे 13चं उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. 234 ला 81 तर 514 ला काय? पर्याय क्रमांक 4. नाव आपलं? अनुष्का कसबे.
नाही, टी अगोदर पाटील. अनुष्का अगोदर कोणी सांगितलं? टी पाटील. हा सृष्टी पाटील. हा सांग सृष्टी, एक्सप्लेन कर. 234 मधल्या अंकांची बेरीज करायची 9 येते आणि त्याचा वर्ग 81. अगदी बरोबर. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9चा वर्ग 81. 81. 514 मध्ये मध्ये 10 येते बेरीज. 10चा 1 वर्ग आणि 100. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10 आहे का नाही? आणि 10चा वर्ग 10चा 100. पर्याय क्रमांक 4. 4. करेक्ट. 4ला 27 16ला काय? सर गौरी महानवर ऑप्शन 3. गौरी मानवर सांग. 4चं वर्गमूळ 2. बर 4 हा 2चा अधिक वर्ग. 1. 2चा वर्ग. हा अधिक 1. बर 3चा घन 27. हा 16चं वर्गमूळ 4. अधिक 4चा 1 5. 5चा घन 125. अगदी बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे 2 3 4 5 या क्रमवार जर नैसर्गिक संख्या विचारात घेतल्या तर एकाचा वर्ग केला की पुढच्याचा घन, पुन्हा पुढच्याचा वर्ग त्या पुढच्याचा घन, या क्रमानं. सर दुसरं एक ट्रिक आहे. हा सांगा ना. 4 वजा 1 3. हम्म. 3चा घन 27 हा आणि 16 वजा 1 15 हम्म. आणि 15चं 15चा घन 3375 येते. पर्याय नाही. हा पर्याय नाही, ते मग तो नाही विचारित करता येणार. चला पुढं. 9ला 730 तर 10ला किती? सर गौरी महानवर. गौरीचा 9चा घन अधिक 1. 9चा घन अधिक 1 इज इक्वल टू 730. 729 अधिक 1 730 प्लस 1 आणि 10चा घन 1000 अधिक 1 1001. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सर 10चा घन वजा बेरीज करून निघते. हा सर म्हणजे 9 पहिल्यांदा दिली, त्यानंतर 7 3 आणि 0ची बेरीज पण 9च येते आणि 1 आणि 0ची बेरीज 1 आल्यावर पहिल्या पर्यायातील 2 0 आणि 1 ची बेरीज पण एकच येणार ना. काय म्हणते मला समजत नाही. ती हे मी लिहिलेलं चुकीचं आहे का मला सांग. n घन अधिक 1 हे सूत्र दुसरं बरोबर आहे. ट्रिक सांगतो. हा असेल तसं पण काय नाही अडचण. बर पुढचं घ्या प्रश्न. 52ला 42 तर 32ला काय? पर्याय क्रमांक 4 सृष्टी सांगू. सृष्टी पाटील. पर्याय क्रमांक 4. हा सांग सृष्टी. सर 52 मधल्या अंकांची बेरीज करायची 7 येते. 7 गुणिले 6 करायचं 42 येते. बरोबर आहे. अंकांची बेरीज 7 आणि 7ला त्याच्या अगोदरचा अंक 6 ने गुणलं की 42. मग 32 मध्ये अंक आहेत 3 आणि 2. यांची बेरीज येते 5 येते. 5. मग मगाशी 6 गुणलं होतं म्हणून आता पण 6 ने गुणायचं. 5 आणि 6चा गुणाकार 30. पर्याय क्रमांक 4. 49ला 52 87ला काय? सर गौरी महानवर. गौरी मानवर हा हा सांग. 9 आणि 4 ची बेरीज 13. हम्म. 13 गुणिले 4 52. 4 आणि 9 बेरीज 13. किती? बेरीज किती? 13 13. गुणिले 4 52.
गुणिले 4 बरोबर 52. 8 आणि 7 ची बेरीज 15 15 गुणिले 4 7 गुणिले 4 60. 60. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 37 ला 217 50 ला काय? इथं तिसरा पर्याय आहे ना, ते थोडा मी बदल करतोय. इथं 344 करा. सर ऑप्शन नंबर 3 बरोबर. कोणी सांगितलं? प्रिया महानवर. हा, प्रिया सांग स्पष्टीकरण. 6चा वर्ग 36 अधिक 1 37. बरोबर. 6चा घन 216 अधिक 1 217. बरोबर. तसंच पुढच्या ह्याच्यात 7चा वर्ग 49 अधिक 1 50. आणि त्याच्या पुढच्या 7चा घन 343 अधिक 1 344. 343 आणि 1 ची बेरीज 344. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 5चा संबंध. पर्याय क्रमांक 4 अनुष्का कसबे. अनुष्का सांग. सर 5चा घन बरोबर 125 आणि वजा 5. तसं 3चा घन 27 वजा 3 बरोबर 24. बरोबर. n घन वजा n हे सूत्र वापरलं. 3चा घन वजा 3. 3चा घन 27 आणि त्यातून 3 वजा केलं की 24. पर्याय क्रमांक 4. 4ला 20 सर ऑप्शन 3 गौरी महानवर. सांग गौरी. 4चा वर्ग अधिक 4. 4चा सर तिसरं आणि 6चा वर्ग अधिक 6 अधिक 4 20. 20 6चा वर्ग अधिक 6 42. 6 36 आणि 6 ची बेरीज 42. पर्याय क्रमांक 3. किंवा 4 25 6 42 असं पण चालतंय की. त्या संख्येला त्या संख्येनंतरच्या संख्येनं गुणायचं आहे का नाही, असं पण चाललं असतं. बरं ठीक आहे. 27 ला 459 37 ला काय? हे काय नाहीये. चल सर मी सांगू. नाव आर्या सूर्यवंशी. हा
27 गुणिले 27 मायनस 10 हम्म. आणि तिथं बरोबर चिन्ह देऊन जर 27 गुणिले आपण 17 केलं तर त्यांचा गुणाकार येतोय 459. बरं बघूया आपण गुणाकार. 119 हा चला 11. 17 दुने 34 आणि 11. 44 45. बरोबर आहे. मग इथं किती गुणायचं? आता इथं गुणायचं 37 गुणिले 37 मायनस 20 करायचे त्यातनं. म्हणजे मगाशी 17 मल्टिप्लाय केलं, आता पण 17 करू का? 17 हा करायचं, पण आधी त्याच्या आधी आपल्याला मगाशी 10 मधनं मायनस केलं ना, आता 20 मधनं मायनस करायचं 37 ला. बर ठीक आहे. 119 चला 70 त्रिक 51 आणि 11. 61 आणि 62. 729. शेवटचा पर्याय. पर्याय क्रमांक 4. करेक्ट. नेक्स्ट. तर ऑप्शन 3 गौरी महानवर. हा गौरी सांग. 6 एकक स्थान आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज शतक स्थानी, म्हणजे 6 आणि 3 ची बेरीज 9. या दोघांची बेरीज केल्यावर 9. बर. 5 आणि 3 ची बेरीज 8. हा इथं आलं. 5 आणि 2 ची बेरीज 7. तसं ऑप्शन मध्ये 4 आणि 2 ची बेरीज 6. किती का? तर अजून एक पर्याय क्रमांक तर येतोय. सर अजून एक मिनिट. सर 9 वजा 1 8. शतक म्हणजे स्थानचा इथं बघा, 9 अंक आहे. हा 1 न वजा केलं ना, हा 1 न नंतर वजा ना केलं 6 वजा आणि same 3 आहे. हा हा आता इथं 7 1 वजा केल्यावर 6. 6. 5 1 वजा केलं 4. आणि 2 अशी 2. पर्याय क्रमांक 3. ऑप्शन 1 गौरी महानवर. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1 अनुष्का कसबे. 8 आणि 7 ची बेरीज 15. 8 आणि 7 ची बेरीज 15. 15 चा वर्ग 225. 15 चा वर्ग 225. 4 आणि 8 ची बेरीज 12. 12 चा वर्ग 144. ऑप्शन 1. 12 चा वर्ग 144. ऑप्शन 1 करेक्ट. 27 चा संबंध 65 शी तर 8 चा कशाशी? सर पर्याय क्रमांक 4 अनुष्का कसबे. हा सांगा अनुष्का. सर 3 चा घन 27 आणि 3 च्या पुढची संख्या 4. 4 चा घन 64 अधिक 1 बरोबर 65. एकच मिनिट. मग हा कोणाचा घन आहे? 2 चा. 2 ची पुढची संख्या 3 चा घन अधिक 1. 28 बरोबर. 28 अधिक 1 28 करेक्ट. 12 ला 150, 22 ला काय? सर पर्याय क्रमांक 4 अनुष्का कसबे. हा सांगा अनुष्का. सर 12 चा वर्ग 144 अधिक 6 बरोबर 150. बरोबर. 22 चा वर्ग 484. सर तसं 22 चा वर्ग
22चा वर्ग किती? 484. त्यात 6 मिळवल्यानंतर 490. पर्याय क्रमांक 4 करेक्ट. सर ऑप्शन 2 गौरी महानवर. 2. पर्याय क्रमांक 2. किती म्हटलं? 2. ऑप्शन 2 गौरी महानवर. गौरी बोल. 3 आणि 2 ची बेरीज 5 अधिक 1 6. ज्या अंकांच्या बेरजेचा वर्ग. बेरजेचा वर्ग. हम्म. 2 आणि 2 4 आणि 1 5. 5 चा वर्ग 25. बरोबर. ऑप्शन 2. 49 ला सर ऑप्शन 216. 1 गौरी महानवर. ऑप्शन 1 गौरी महानवर. हा सृष्टी पाटील सांग. सर 49चं वर्गमूळ 7. 7 वजा 1 6चं घनमूळ घन 216. बरोबर. 10चं वर्ग 100चं वर्गमूळ 10. 10च्या अगोदर 9चं घन 729. करेक्ट. 29. ऑप्शन 1 गौरी महानवर. हा सांग गौरी. 9 आणि 1 10. या दोघांच्या अंकांची वजा 3 वजा 3 बरोबर 7 चा वर्ग 49. आणि पुढे 7चा वर्ग 49. 49. 9 आणि 3 ची बेरीज 12. 3 आणि 9 ची बेरीज 12 वजा 3 9. 9 चा वर्ग 81. करेक्ट. पर्याय क्रमांक 1. 83 ला 47. कशाला 167? सर पर्याय क्रमांक 3 अनुष्का कसबे. पर्याय क्रमांक 3 हा सांग अनुष्का. सर 9चा वर्ग 81 अधिक 3 बरोबर अधिक 2 बरोबर 83. तसं 7चा वर्ग वजा 2 बरोबर 47. मग तसंच 13चा वर्ग बरोबर 169 वजा 2 बरोबर 167. मग 13 अधिक 2 बरोबर 15. मग 15चा वर्ग बरोबर 225 अधिक 2 बरोबर 227. छान. 225 अधिक 2 227. आता की मी असं केलं होतं बरं का, 83 आणि 47 या मूळ संख्या आहेत. मग 167 पेक्षा पर्यायातील मोठी मूळ संख्या 227. बाकीच्या सगळ्या कशा संख्या आहेत? संयुक्त आहेत. पण तिने सांगितलेलं ऍक्युरेटच आहे. आता असं करूया, आपलं प्रश्न संपलेले आहेत, पण माझ्या या पीपीटी मध्ये गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील 3 प्रश्नांचा समावेश नाही, ते पण मी 3 घेतो. आता तुम्हाला मी व्हाईट बोर्ड शेअर करतो. एकच मिनिट. 3च प्रश्न आहेत ते. गेल्या वर्षी एनएमएसचे जे पेपर झालता नाही त्यातलं प्रश्न आहे ते. हा म्हणजे जे पेपरला आलेले ते ना सर. हा आता आपण जे घेतोय ते सगळं पेपरच आहेत. 2010-11 सालापासून गेल्या वर्षीच्या पेपर मध्ये आलेले आहेत. आता हे आहेत का नाही ते गेल्या वर्षीच्या, आता जी मुलं 9वीत गेली का नाही त्यांना हे 3 प्रश्न होते ते घेतोय आता मी. हा बघ आता. हा 36चा संबंध 17शी.
तर 48चा संबंध कशाशी? बिना पर्यायाचं सांगा बघू, पर्याय नाही देत मी आता. तुम्ही मला उत्तर सांगा, पर्यायात आहे का? मी सांगतो. पर्याय 21, 23, 25, 27 सर पर्याय 23 आहे का? आहे. आहे कारण सांगा. सर मी सांगू? नाव सांगा आधी आपलं. श्रद्धा बिभीषण तुपे. हा, सर श्रद्धा पर्याय तुपे. 31 आहे का? नाही, 31 नाही. 23 कोणी उत्तर सांगितलं त्यांनी सांगा. 36 भागिले 2 18 बरं. 36 वजा भागिले 2 बरोबर 18. 18 वजा 1 18 वजा 1 बरोबर 17. 17. हा, पुढं 48 भागिले 2 बरोबर 24. 24 पुढं वजा 1 23. 24 वजा 1 बरोबर 23 आहे. 23. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. सर माझं वेगळ्या पद्धतीचं पण निघतं. सांग, तुझं सांग कसं आलं. सर मी सांगू? सर मी सांगू का? तुम्ही तुम्ही सांगू? कोण बोलतोय मला कळत नाही. तुम्ही तुमचं नाव आधी सर विनीत सांगा. सांगू? विनीत. सर वरत सर अनुष्का कसबे. हा, अनुष्का सांग. सर 6 आणि 3 9. 9च्या हा. दुप्पट 18. 18 वजा 1 बरोबर 17. मग तसं बरोबर. 8 आणि 4 12. 12च्या दुप्पट 24. 24 वजा 1 बरोबर 23. करेक्ट. तुम्ही काय करायचं? नाव आडनावाने आपण ज्या शाळेचे नाव सांगायचं. उदाहरणार्थ विनीत डोंबी झालं. नुसतं विनीत बोलायचं नाही. चला पुढचा प्रश्न. माईक बंद ठेवा की सर्वांचं माईक बंद. हॅलो. ओके. 45चा संबंध 84. तर 83चा संबंध कशाशी? सर गौरी मानवर सांगू? अडतीस उत्तर आहे का? सर उत्तर आहे का ऑप्शन? 38 पर्याय आहे का सर? तुम्ही तुमचं उत्तर चॅट मध्ये टाका. आता मी चॅट पाहतोय. अडतीस उत्तर नाही. बऱ्याच जणांना उत्तर 38 टाकले, परंतु पर्यायात 38 नाही. अजून दुसरं कुठलं निघते का बघा. सहासष्ट पण उत्तर पर्यायात नाही. 92 पण नाही. हा, 64 उत्तर पाठवले कोणी बघूया. सृष्टी संजय पाटील. सृष्टी स्पष्टीकरण देईल. बाकीच्यांना माईक बंदच ठेवायचं. सृष्टी पाटीलचं उत्तर बरोबर आहे. सृष्टी सांग. ओ सर 5 चोक 20. 4 आणि 5 चा गुणाकार करायचा आणि त्याचा पण 20 येतोय. बरोबर आहे तिचं. 4 आणि 5 चा गुणाकार 20. इथं पण 5 आणि 4 चा गुणाकार 20. इथं 8 आणि 3 चा गुणाकार 24. 24. मग तुम्हाला पर्याय दिला तर पटकन आला आहे का नाही. 64 मध्ये 6 आणि 4 चा गुणाकार 24. 64 उत्तर बरोबर आहे. चला बघा आता सर स्क्रीनच दिसत नाही. अजून मला लिहायचे रे. स्क्रीन कशी दिसेल तर. हे प्रश्न मी लिहितो या. 18 चा संबंध 45 आहे.
तर कशाचा संबंध 70शी आहे? वाटल्यास पर्याय पण देतो. पहिला पर्याय आहे 24, दुसरा पर्याय आहे 28, तिसरा पर्याय आहे 36 आणि शेवटचा पर्याय आहे 22. मी फक्त चॅट पाहणार आहे. सृष्टी संजय पाटीलनं 28 उत्तर लिहिलेलं आहे आणि तिचं उत्तर बरोबर आहे. चला सृष्टीनंच याच एक्सप्लेन करायचं आहे. सृष्टी सांग. सर 18 गुणुले 2 36 येते आणि 18च्या निम्म 9, 36 आणि 9 45. म्हणजे 18चा आणि 2चा गुणाकार करायचा 36 आणि 18च्या निम्म त्यात ऍड करायचं. हा 36 आणि 9 किती? 45. कुठला पर्याय तू निवडला? 24 का? 28 दोन्ही 56. 28 आणि 2चा गुणाकार केला आणि त्यामध्ये 28 ची नेमपट किती मिळवली? 14. 56 आणि 14 किती? 70. उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण संख्यामधील समसंबंध हा भाग पाहिलेला आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे आपण फक्त रविवारी तास घेणार होतो, परंतु मला वेळ असल्यामुळे मी काल पण तास घेतला. ज्यावेळेस वेळ असेल तेव्हा शनिवार रविवार घेणार, अन्यथा रविवारीच घेणार आहे. परंतु इतर दिवशी सुद्धा मी रोज एक युट्यूबचा व्हिडिओ पाठवतोय. पाहताय ना तुम्ही? तो जो व्हिडिओ पाठवतो मी पुन्हा घेणार नाही. त्यामुळं सगळं व्हिडिओ पहा. रोजच्या ऑनलाईन टेस्ट पण सोडवा. व्हिडिओ आणि ऑनलाईन टेस्ट सोडवा 15 मिनिटं, म्हणजे सव्वा तास आपल्या ऑनलाईन क्लाससाठी रोज द्यायचाच वेळ. संध्याकाळी द्या किंवा सकाळी द्या. परंतु जो सगळं व्हिडिओ पाहिलं ऑनलाईन लेक्चर पण जॉईन करेल तो विद्यार्थी 100% NMSची 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळवणार आहे. बघा आता शेवटी पैसे हे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तुम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास जॉईन करताय. त्यामुळे सर्वांनी रोजचा व्हिडिओ पहा, रोजची ऑनलाईन टेस्ट पण सोडवा. चालेल, बस करूया. युट्यूबवर टाकतो. हो, युट्यूबला टाकतो. हा ठीक आहे. ओके, बाय.